नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. बालरोग तज्ञांचं टास्क फोर्स तयार होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हे टास्क फोर्स तयार केलं जाणार आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोक्याची असल्याचा इशारा तज्ञांनी दिलेला होता. शिवाय दुसऱ्या लाटेत सुद्धा अनेक बालकं ही कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते अशा प्रकारचा इशारा दिल्याच्या नंतर राज्य सरकारच्या वतीने आता काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार लहान मुलांसाठी आता वेगळ्या प्रकारचं टास्क फोर्स बालरोग तज्ञांचं नेमलं जाणार आहे आणि या टास्क फोर्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोरोनाच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या उपाययोजना आहेत त्याची सगळी तयारी केली जाणार आहे. राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झालंय असंच म्हणावं लागेल. कोरोनाचा धोका वाढतोय, अशातच कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना घातक ठरतोय. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा अधिक प्रसार झाला, त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत अधिक धोका तज्ज्ञांनी वर्तवला. आतापर्यंत 10,000हून अधिक बालकं कोरोना बाधित झाली आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करताना राज्यातील लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटरची मागणी करण्यात येते. दरम्यान लहान मुलांसाठी कोरोना सेंटर उभारण्यासाठी अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना करता नव्या टास्क फोर्सची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप अडचणी असतात, कारण लहान मुलांना त्यांच्या आईला घेऊन सुद्धा बसावं लागतं. कारण लहान मुलांचं वय हे 1 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत आहे. असा आपण पिडियाट्रिशियनचा जो रेंज असतो साधारण मुलांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भात, तर त्या बाबतीत मी सांगितलं की SNCUs, ICUs याच्यासाठी पिडियाट्रिक SNCUs हे सेपरेट करावे लागतात. त्याच्या बाबतीतलं नियोजन करण्यासाठी एक पीडियाट्रिक टास्क फोर्स हा करण्यात येत आहे. पीडियाट्रिक टास्क फोर्सच्या ज्या काही मार्गदर्शन सूचना असतील त्या अनुषंगाने आम्ही पूर्वतयारी म्हणून काम करून ठेवणार आहोत. यानंतरची बातमी आहे लसीकरणाच्या संदर्भातली. राज्यातील 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणात अडचण येऊ शकते आणि सध्या अशा काही अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतं राज्य सरकारला. 26 मे पर्यंत लस राज्य सरकारच्या वतीनं दिली जाऊ शकत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 लाख लस मिळाल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या 8 लाख लस संपल्यात सुद्धा. 5 लाख लोकांना कोवॅक्सिन डोस मिळाला नाही. अशा अनेक अडचणी सध्या आहेत. कोरोनाच्या विरोधातलं जे लसीकरण आहे ते लसीकरण सध्या वेग धरत नाहीये, कारण लसीचे जे डोस आहेत ते म्हणाव्या तितक्या प्रमाणात येत नाहीयेत, पुरवले जात नाहीयेत आणि त्यामुळे तुटवडा जाणवतोय या संपूर्ण डोसचा. त्यामुळे राजेश टोपे यांनी भविष्यामध्ये या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. कोरोनाच्या संकट काळात समाज घटकांना मदत करावी असं आवाहन त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलंय, मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहून संकटाच्या काळात शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदतीचा हात द्यावा असा सल्ला सुद्धा दिलाय. शरद पवार यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचं फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही सांगितलं. केवढी बदलली ना मुंबई. आपण आलो होतो तेव्हापासून आणि आत्ताची मुंबई. आपण 71 मध्ये आलो ना मुंबईला राहायला. 71 साली ना. म्हणजे मी आणि आई 71 मध्ये ऑफिशियली आलो. म्हणजे काँग्रेसचे युवक प्रेसिडेंट म्हणून, सेक्रेटरी म्हणून. हा
त्यावेळेला दादरला हा शेत गल्ली नावाची गल्ली होती. खेड गल्ली दादरला तिथे सगळे टेक्सटाईलचे कामगार, टेक्सटाईलचे कामगार. हा विशेषतः पुणे जिल्ह्याचे जास्त हा ते राहायचे. हा आता त्याचं नाव काकासाहेब गर्दी लेन असं आहे. हा आणि तिथं काँग्रेसच्या शेतात टिळक भवन. ओ टिळक भवनच्या गल्लीला म्हणतात हे. तिथे हा. टिळक भवनातच आम्ही राहायचो. टिळक भवनच्या आत राहायला जागा होती. बिल्डिंग होतं ते टिळक हा भवन. हा तर आम्ही सगळे झालं. मी टिळक भवनाने 5 वर्ष राहिले. 5 वर्ष टिळक भवन मध्ये राहिला तुम्ही. मी हा काँग्रेसचे सगळ्यांनी यायचे. म्हणजे तेव्हाचं कल्चरच वेगळं होतं ना. चालू होतं सगळं. हा साधं होतं. करेक्ट. मग कार्यकर्ते येऊन टिळक भवनला राहून काम. ते मुक्कामाला राहायचे. हा आम्हाला भेटायला यायचे. हा असं सगळं बदललंय. हा पण त्या काळाची मोबाईल आजची मोबाईल याच्यात फरक आहे. त्यावेळेला मोबाईल आणि विशेषतः तो भाग जो आहे हा तो कष्ट करायचा. तेव्हा शरद पवार यांची तब्येत उत्तम तर आहेच, पण दाद द्यायला हवी ती म्हणजे त्यांच्या स्मरणशक्तीला आणि बुद्धीला. यानंतर उड्यात पुढच्या बातमीकडे. आदरातिथ्य क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती दिल्या जाऊ शकतात. राज्य सरकारनं या संदर्भातला निर्णय घेतलेला असून लाभ देण्याचं आवाहन काही जणांकडून केलं जात होतं. दरम्यान पर्यटन व्यवसायातील मुख्य सेवा उद्योग आहे. हे सगळं क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होत असते. त्याचप्रमाणे हा व्यवसाय परकीय चलन मिळवून द्यायला सुद्धा परिणामकारक ठरतो आणि त्याचमुळे कोविड-19चा या क्षेत्रावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे या क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी सरकारनं वीज दर, वीज शुल्क अशा वेगवेगळ्या प्रकारे मदती केली जाऊ शकतात. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, महाराष्ट्राच्या सगळ्या आर्थिक बाबतीत एक कडा म्हणावा अशी ही सगळी क्षेत्र आहेत. या क्षेत्राला नेमकं सरकार आता कशी मदत करणार आहे? आजच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. आणि विशेष म्हणजे पर्यटन खातं हे आदित्य ठाकरेंकडे आहे. यापूर्वी देखील त्यांच्याकडे वेगवेगळ्या संघटनांनी मागणी सुद्धा केली होती. लगेच तात्काळ राज्य सरकारने या संदर्भातली आता भूमिका स्पष्ट केलेली आहे. विशेष म्हणजे वीज दर, वीज शुल्क जे आहे, तसंच मालमत्ता पाणीपट्टी कर जे आहेत ते औद्योगिक दराने आकारण्यात येतील असं शासनाची भूमिका घेतली आहे. कारण की त्यांना वेगळे दर जे आहेत ते लावले जातात आणि ते जास्त असतात. त्या तुलनेने आता हे दर कमी राहतील अशी अपेक्षा आहे. विशेष यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र टुरिझम .gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे. त्याच्यावर संबंधित जे उद्योग व्यवसाय जे आहे ते आदरातिथ्य करणारे हॉटेल असतील, टुरिझम इंडस्ट्रीज असतील, त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना या सेवा सुविधेचा लाभ मिळेल असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. अर्थात यातून 2 गोष्टी साध्य करताना दिसून येत आहेत. एकतर सरकारकडे या संपूर्ण व्यवसायाचा डाटा सुद्धा अधिकृतरित्या स्पष्टपणे येईल. दुसरी गोष्ट की या सेवा सुविधांचा लाभ योग्य ते व्यक्तीच घेतील, त्याचा गैरवापर होणार नाही याची देखील खबरदारी राज्य सरकारच्या वतीने घेतल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक उद्या दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणाबद्दलची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही उपसमितीची बैठक पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा रद्द केल्याच्या नंतर राज्य सरकारवर प्रचंड मोठा दबाव आहे. मराठा संघटनांमध्ये, मराठा युवकांमध्ये एक रोष आहे, संताप आहे आणि त्याचमुळे मराठा आरक्षणाची पुढची दिशा नेमकी काय असावी आणि मराठा समाजाला कसं आश्वस्त केलं जाऊ शकतं आरक्षणाच्या बद्दल, याच्याबद्दलचं मंथन कदाचित या बैठकीत होऊ शकतं. दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे, पण मराठा समाजाला आरक्षण द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तर कोरोना आणि मराठा प्रश्नावर 2 दिवसांचं अधिवेशन ठेवावं असं
दरेकरांनी मागणी केली आहे. राज्य सरकारचं काही चुकलं नाही. कायदा ज्यावेळेस झाला त्याच्या आधी एकमताने ठराव झालेला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता. त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील ते मान्य करण्यात आलं. ज्यावेळेस भारत सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं, काही जण गेली तिथं तारखा पडल्या. त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार असताना जे वकील होते ती जशीच्या तशी टीम ठेवलेली होती. उलट ॲडिशनलचे काही वकील लोक तिथं जास्तीचे दिलेले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशाच प्रकारची महाविकास आघाडीची पण भूमिका आहे. आता काही जण एक वेगळं राजकारण करून किंवा आमचं सरकार असताना त्या वेळेस हा निर्णय इथं ग्राह्य धरण्यात आला, परंतु आता यांनी दुर्लक्ष केलं असं काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. वास्तविक त्याला काही अर्थ नाहीये. मराठा समाजाच्या आरक्षण रद्द करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचं वेगळं मत आहे. ते आमच्यावर टीका भारतीय जनता पार्टीवर, देवेंद्र फडणवीस सरकारवर करतायत. आम्ही त्या ठिकाणी सरकारचा कसा निष्काळजीपणा नाकर्तेपणा होता हे या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय. मला वाटतं विधिमंडळाच्या त्या ठिकाणी संविधानिक प्लॅटफॉर्मवर कोणाचं काय चुकलं याचं त्या ठिकाणी इत्थंभूत चर्चा व्हायला पाहिजे आणि मराठा समाजासमोर नेमकं कोणाचं काय चुकलं आणि भविष्यात काय करायला पाहिजे हे या ठिकाणी जायला पाहिजे. म्हणून अजितदादांना शक्यता वर्तवण्यापेक्षा माझी विनंती आहे की आपण 2 ते 3 दिवसाचं अधिवेशन घ्यावं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारायला हवी असं उदयनराजे म्हणाले. तर वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्टपणे मांडली नाही असा सवाल उपस्थित करत नाव न घेता शरद पवार यांना त्यांनी टोला लगावलाय. तर मराठा समाजानं यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असंही त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्यात कुठल्या जाती जमातीतलं असं तर त्यांना ते सगळं लागू होतं ना. का मराठा सोडून सगळ्यांना लागू करताय, मराठ्यांना बाजूला करताय? कोण सहन करणार आहे? ही जरी हा सुप्रीम कोर्टचा निकाल असला तरी राज्य शासनाने आता हे जे आहे त्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले, त्यांची जबाबदारी नैतिक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का? कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही? का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? मुंबईत 900 कोटी रुपये खर्च करून आमदार निवास बांधण्यात येत आहे. आता हे आमदार निवास वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. महाविकास आघाडी आणि भाजप यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. मनोरा आमदार निवास आमदारांचं मुंबईतलं हक्काचं निवासस्थान होतं. 2018 मध्ये फडणवीस सरकारनं आमदार निवास पाडून नवं बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. एवढंच नाही तर तात्काळ मनोरा आमदार निवासाची 4 विंग जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यानंतर हे काम रखडलं. आज महाविकास आघाडी सरकारनं आता सुसज्ज आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटींचं टेंडर काढलंय. वाढीव टेंडर बाबत आता भाजपनं तीव्र आक्षेप घेतलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. बांधकामाचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला होता. त्यासाठी आराखडा त्यांनीच तयार केला. सर्व बाबी पूर्ण होण्याआधी आमदार निवास पाडलं. त्यामुळे भाड्यापोटी प्रत्येक आमदाराला महिन्याला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय सुद्धा त्यांनीच घेतला. त्यामुळे प्रत्येक महिन्यात 3.5 कोटींचा खर्च येतोय. तिथे पार्लमेंट अस्तित्वात आहे, प्राईम मिनिस्टरचं घर आहे, उपराष्ट्रपतींना निवासस्थान आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे सेंट्रल विस्टा बांधायचा का हा प्रत्येक सरकारने घ्यायचा निर्णय आहे. त्या टीका झाली वस्तुस्थिती, पण इथे आमदार निवासच नाही आहे. त्यामुळे मागील सरकारने घेतलेला निर्णय
त्याची प्रक्रिया ही पहिल्यापासूनच सुरू आहे. म्हणजे आमचं मंत्रिमंडळ तर आत्ता आलं, पण ही प्रक्रिया पहिल्यापासूनच सुरू आहे. तर मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी भाजप नेत्यांकडून मनोरा आणि सेंट्रल व्हिस्टाची तुलना केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. कोरोना काळात हा अनावश्यक खर्च टाळावा असं विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. मला वाटतं जी एक म्हण आहे, रोम जळत होता आणि निरोप फिडल वाजवत होता, तशा पद्धतीनं आता कोरोनाचं संकट आहे आणि आम्ही आमदार निवासाच्या निविदा वाढवण्यात गरज आहे. कोरोनाच्या काळात 300 कोटीच्या निविदा आपण जर वाढवणार असू तर मला वाटते या ठिकाणी आपली प्रायोरिटी काय हे या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून मला वाटतं तात्काळ अशा प्रकारचा अनावश्यक प्राधान्यक्रम नसलेला खर्च या ठिकाणी थांबवावा. विधिमंडळ कक्षेत येणारं बांधकाम करण्याचा निर्णय आजपर्यंत विधानसभा अध्यक्षांचा अधिकार होता. मात्र हे आमदार निवास बांधताना अधिकारावरून युती सरकार असताना मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये वाद झाला होता. तो वाद आज या सरकारमध्ये सुद्धा कायम आहे. आता त्यात टेंडर प्रकरणाची भर पडली आहे. प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे महाविकास आघाडीतल्या मतभेदाची. बांद्रा पूर्व मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे नेते जिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माझ्या विभागात जी कामं केली जातात त्याला अनिल परब आडकाठी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरून सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. दरम्यान जिशान सिद्दीकी यांच्या आरोपाला अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना के वरिष्ठ मंत्री अनिल परब जी, एक्स मेयर माडेश्वर जी जिसके सामने मैं इलेक्शन लड़ा था, कॉर्पोरेटर्स, वार्ड ऑफिसर, बीएमसी के अधिकारी सब थे, मगर मुझे इनवाइट नहीं किया जाता. तो ये क्या मैसेज देने की कोशिश कर रहे हैं? और जो भी मैसेज देने की कोशिश कर रहे हैं, मैं तो इधर काम करने के लिए आया हूँ. पूरे क्षेत्र में पता है कि कौन काम कर रहा है और अनिल परब जी को ये पता होना चाहिए कि लोगों की मैंडेट मेरे साथ है. 1.5 साल हो गया चुनाव को, मगर कुछ भी काम करने की मैं कोशिश करूं तो उस पर वो बाधा डालते हैं. बीएमसी एनओसी देने में टाइम लगाती है, कभी कभी देती नहीं है. तो ये सब जो इश्यूज़ है ये नहीं होने चाहिए. लोगों ने मुझे काम करने के लिए सिलेक्ट किया है, डेवलपमेंट करने के लिए सिलेक्ट किया है और मैं काम तो करूँगा. जो बाधाएं डाल रहे, मैं इतने वरिष्ठ मंत्री को निवेदन करूँगा कि उनको शोभा नहीं देता है. जो पेटीनेस है उनकी, वो शोभा नहीं देती. आम्ही असे 3-4 जणांनी जाऊन तिकडे उद्घाटन केलं. हे एका वॉर्डाच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन होतं. हा काय पूर्ण विधानसभेचा कार्यक्रम नव्हता. तरी देखील जिशान सिद्दीकी हे आमदार आहेत, त्यांचा प्रोटोकॉल हा सांभाळला गेलाच पाहिजे. कोणाला बोलवायचं नाही हा विषय काही माझ्याकडे नाही आहे. तो खरं महानगरपालिकेने बोलवलं, वॉर्ड ऑफिसरचा फोन होता म्हणून मला काही लेखी निमंत्रण नव्हतं, पण माझ्या घराच्या बाजूलाच होतं म्हणून मी त्याचं उद्घाटन केलं. तरी देखील याच्यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये. स्थानिक आमदाराला देखील बोलवलं पाहिजे, त्यांच्या हस्ते देखील उद्घाटनं झाली पाहिजेत. मी या मताचा आहे आणि त्यामुळे याच्यावरनं काही कोणी राजकारण करू नये किंवा हा काही राजकारणाचा विषय नाही आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं संकट हे दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललेलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारनं घालून दिलेले नियम पाळणं जितकं गरजेचं आहे तितकंच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा मास्क वापरणं तितकंच गरजेचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.